भारतीय जनता पार्टी 36 जागांवर निवडणूक लढवेल, शिवसेना 30 जागांवर निवडणूक लढवेल आणि राष्ट्रवादी 15 जागांवरती निवडणूक लढवेल. प्रत्येक प्रभागामध्ये, बहुतांश प्रभागामध्ये तिन्ही पक्षांच्या उमेदवारांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. खरं पाहता 10 वर्षांना निवडणुका होत असल्यामुळे इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती. गेल्या 10 वर्षांमध्ये तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी अफाट मेहनत केलेली होती. आम्ही जास्तीत जास्त तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी सुद्धा जे उमेदवारी ज्या लोकांना आम्ही पदाधिकाऱ्यांना देऊ शकलो नाही, इच्छुकांना देऊ शकलो नाही, त्यांची मी सर्व व्यासपीठाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो. कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदा ही महायुती होत असताना एक अभूतपूर्व उत्साह आणि आत्मविश्वास घेऊन आम्ही तिन्ही पक्ष या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. कोल्हापूरच्या विकासासाठी एक विजन घेऊन, एक विकासाची ब्लूप्रिंट घेऊन, एक विकासाचा रोडमॅप तयार करून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. आमच्या महायुतीचा जो जाहीरनामा असेल तो जनतेतून, प्रत्येक प्रभागातून, प्रत्येक घरातून, लोकांच्याकडून ज्या काही त्यांच्या अपेक्षा आपल्या नगरसेवकाकडून असतील, ज्या अपेक्षा आपल्या शहरासाठी असतील, त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आमची महायुती भविष्यातील 5 वर्ष काम करणार आहे. तुम्ही पाहिलं असेल, गेल्या या 8-10 दिवसामध्ये आमची जी विरोधी आघाडी आहे त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आणि कोल्हापूर कसं, तर कोल्हापूरकर म्हणतील तसं असं काहीतरी टॅगलाईन आहे. पण आमचं तसं असणार नाही. कारण काय झालंय, कोल्हापूर कसं पाण्याची बोंब झाली तसं, कोल्हापूर कसं शहरातील रस्त्यांची वाट लागली तसं, रखडलेला IT पार्क आहे तसं, असं नको आहे कोल्हापूरकरांना. मी सांगितल्याप्रमाणे एक विजन आणि रोडमॅप घेऊन कोल्हापूर शहराचा विकास, चौफेर विकास, सर्व सोयी नियुक्त विकास या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत. खरं पाहता ही निवडणूक आमच्यासाठी अतिशय सोपी आहे. कारण कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे, कोल्हापूरची जनता जागरूक आहे. प्रत्येक वेळी एक काहीतरी टॅगलाईन लावायची आणि लोकांना फसवायचं हे आता लोक स्वीकारणार नाही. कारण ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार कार्यरत आहे, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, माननीय अजितदादा यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा विकास सुरू केलेला आहे, त्याच धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्याचा पण आम्ही तिन्ही पक्षांनी या ठिकाणी घेतलेला आहे. मी ही निवडणूक एवढ्यासाठी सोपी आहे असं आपल्या समोर म्हटलं, कारण लोक जागरूक आहेत, लोक जाणते आहेत. लोकांना माहिती आहे राज्यात कोणाचं सरकार आहे, केंद्रात कोणाचं सरकार आहे. आणि त्यामुळं जर आज काँग्रेसचे लोक, काँग्रेसचे नगरसेवक, काँग्रेसचे त्यांचे नेते जर आम्ही विकास करू म्हणून लोकांच्या समोर गेले, तर ते ज्या पद्धतीने राहुल गांधी बोलतात त्याप्रमाणे काहीतरी त्यांचं स्टेटमेंट होईल. राज्यात तुमचं सरकार नाही, केंद्रात तुमचं सरकार नाही, तुम्ही विकास कसा करू शकणार? तुमच्याकडे आमदार नाही, तुमच्याकडे काही कसल्याही प्रकारचे मंत्रीपद नसताना तुम्ही निधी कसा देणार? एवढं समजण्याइतके लोक कोल्हापूरचे जागरूक आहेत. म्हणून यावेळी त्यांची कुठल्याही पद्धतीची, अशा पद्धतीची फसवणूक लोक स्वीकारणार नाहीत. आणि म्हणून आत्मविश्वासानं आम्ही तिन्ही पक्ष या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. मी आपल्याला उद्या सकाळपर्यंत तिन्ही पक्षांच्या आमची जी एकमत झालेली उमेदवारांची यादी आहे ती उद्या सकाळपर्यंत आम्ही आपल्याला देत आहोत. सध्या मी आपल्याला संख्या सांगितलेली जेवढ्या जागेंवरती आम्ही निवडणूक लढणार आहोत, एकत्रितरित्या प्रचार करणार आहोत, एकत्रितरित्या लोकांच्या समोर जाऊन त्यांच्या अपेक्षा, अडीअडचणी आणि कोल्हापूरचे प्रश्न सोडवण्यासाठी, कोल्हापूरमध्ये पर्यटनाचा विकास होण्यासाठी, कोल्हापूर शहरात अंतर्गत रस्ते, विमानतळ, सर्व सोयी नियुक्त, भौतिक सुविधा असणार हे एक सुंदर असं शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण कार्यरत राहू
अशा पद्धतीची ग्वाही मी आज आपल्या सर्वांना देतो. मी व्यासपीठावर असणाऱ्या सर्व तिन्ही पक्षांच्या नेते मंडळींचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांचं कौतुक करतो की म्हणजे अतिशय जटिल परिस्थिती निर्माण झाली असताना सगळ्यांनीच 2 पावलं मागं पुढे करून मोठं मन करून ही माहिती घडवलेली आहे. मी सर्व नेते मंडळींचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. या शहराला आवश्यक असणाऱ्या विकासाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचे उमेदवार निवडले. याचा उल्लेख आदरणीय खासदार मंत्री आदरणीय खासदार माणिक साहेबांनी केला की ज्यामध्ये महायुतीच्या वतीने होणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 36 उमेदवार, शिवसेनेचे 30 उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 15 उमेदवार अशा पद्धतीने तिन्ही पक्षांचं एकमत झालं की ज्याची पुढे यादी आपल्याकडे महायुतीच्या वतीनं कोल्हापूर शहराच्या विकासासाठी कोल्हापूरकरांच्या असणाऱ्या सगळ्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी या देशामध्ये महायुतीचं सरकार आहे, या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, या जिल्ह्याचा पालकमंत्री महायुतीचा आहे आणि या शहराचे दोन्ही आमदार सुद्धा महायुतीचे. त्यामुळे विकासाच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व कार्य केलं आणि त्या सगळ्या निधीची पूर्तता करण्याबरोबर एक राईट शहराच्या विकासाच्या अनेक ज्या काही कल्पना आहेत त्या प्रत्यक्ष अवतरण्यासाठी अशी संधी परत येणार नाही. त्यामुळे शहरवासियांसाठी सुद्धा आणि आम्हा सगळ्यांची जबाबदारी म्हणून सुद्धा आम्ही सगळेजण जे काम करणार त्या सगळ्यांचा कौल त्यांच्या 15 तारखेपर्यंत मांडणार आहोत. महायुतीचे पॅनलमध्ये अतिशय सक्षम, अनुभवी आणि चारित्र्य संपन्न अशा पद्धतीच्या सगळ्या उमेदवारांची यादी आणि पुढच्या 15 दिवसांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार जसं महाराष्ट्रात आहे तसं शहरावरती सुद्धा महायुतीची सत्ता येण्यासाठी आम्ही काम करतोय. निश्चितपणे त्या सगळ्या कामकाजाची सुरुवात आज आपल्या उपस्थितीत करतो. हे देशात एक चांगलं शहर करण्यासाठी आणि सर्वांग सुंदर करण्यासाठी ज्या जनतेच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी युती प्रामाणिकपणानं काम तर करेलच. त्याशिवाय ज्या अपेक्षा लोकांच्या आहेत की कसं असावं कोल्हापूर, तसं करण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू. आणि आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्ता असल्यानंतर विरोधक कसा निधी आणणार आहे, विरोधक कसा विकास करणार आहे. मला वाटते फक्त मोठ्या मोठ्या गप्पा मारून या निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यासाठी निधी आणावा लागतो आणि निधी आणण्याचा कोणताही आज त्यांच्याकडे मार्ग नाही. दुसरे आम्ही महायुती सरकारनं जे निर्णय चांगले घेतलेले होते त्यामध्ये आम्ही लाडक्या बहिणीचे 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. वर्षभर महायुतीचं सरकार येऊन सुद्धा आम्ही एकही महिना, त्या 2 महिन्याचे पैसे आता जमा लवकर होतील. त्याच्यावर 2100 रुपये देण्याचं वचन आम्ही महायुती सरकारनं पाहिलं आणि महानगरपालिकेवर महायुतीला झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आहे.